झालेली आहे। मुंबई एअरपोर्टवर आता टीम इंडियाचं आगमन झालेलं आहे। विश्वविजेत्या टीम इंडियाचं मुंबई एअरपोर्टवर आगमन झालेलं आहे। काही वेळातच आपण ही दृश्य या ठिकाणी पाहणार आहोत। मुंबई एअरपोर्टवर आता टीम इंडियाचं आगमन झाले। कधी एकदा हे प्लेयर्स बाहेर येतात असं झालंय, कारण चॅम्पियन्स हाच जयघोष खरं तर आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळतोय। टीम इंडियाच्या स्वागताची जोरदार तयारी देखील झालेली आहे। एअरपोर्टवर देखील मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली, त्यासाठी ढोल ताशा पथक असेल ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला थेटपणे ती दृश्य पाहता येत नाही, मात्र पुन्हा एकदा आपण एअरपोर्टवर जाणार आहोत, जिथे टीम इंडिया एअरपोर्टवरून बाहेर पडेल आणि तिथे एक बस त्यासाठी सज्ज ठेवण्यात आलेली आहे। त्या बसमधून वानखेडे स्टेडियमवर ही टीम इंडिया इथे दाखल होणार आहे। सगळे विजयी शिलेदार वानखेडे स्टेडियमवर दाखल होतील आणि आता क्रिकेट प्रेमींमधला हा उत्साह आपण इथे पाहतो। मरीन ड्राईव्हचा हा परिसर आपण पाहतो की क्रिकेट प्रेमींनी असा पूर्णतः फुलून गेलेला आहे। खरं तर पाऊस येतोय जातोय अशा वेळेला देखील क्रिकेट प्रेमी इथून हलायला तयार नाहीयेत आणि इथूनच विजयी रॅली देखील निघणार आहे। जेवढी गर्दी वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये आहे तेवढीच गर्दी वानखेडे स्टेडियमच्या बाहेर देखील आपण अनुभवतोय। कशा प्रकारे लोक अगदी जोरजोरात टीम इंडिया प्रत्येक खेळाडूच्या नावाने ओरडतायत, त्यांना शुभेच्छा देतात, त्याची दृश्य आपण पाहतोय। वानखेडे स्टेडियमवर आज फ्री एंट्री होती आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात गर्दी वानखेडे स्टेडियमवर दुपारपासूनच व्हायला सुरुवात झाली होती। तर विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियमच्या बाहेर म्हणजे हा मरीन ड्राईव्ह परिसर आपण पाहतोय, त्या ठिकाणी देखील कशा प्रकारे हाती भारताचा झेंडा घेऊन अनेक मुंबईकर अनेक भारतीय या ठिकाणी तर मुंबईला क्रिकेटची पंढरी असं समजलं जातं। तहान भूक विसरून क्रिकेटच्या मॅचेस पाहणारे, टीम इंडियाची मॅच पाहणारे लोक या ठिकाणी आहेत, चाहते या ठिकाणी आहेत आणि तोच उत्साह आपल्याला या ठिकाणी सध्या पाहायला मिळतोय। तर मरीन ड्राईव्हवरची ही दृश्य टीम इंडियाचं आता मुंबई विमानतळावर आगमन झालेलं आहे, तर ती देखील दृश्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि काही वेळातच पुढच्या काही मिनिटांमध्ये टीम इंडियाला घेऊन येणारी बस जी आहे ती आता वानखेडे स्टेडियमवर दाखल होणार आहे आणि त्यानंतर इथून विजयी रॅली देखील निघणार आहे। ही सगळी दृश्य आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपणार आहोत। तर ओपन डेक बसमधून टीम इंडियाची मिरवणूक या ठिकाणाहून निघणार आहे। त्यावेळेचा उत्साह काहीसा वेगळा असेल, त्यावेळेची मुंबई काहीशी वेगळी असणार आहे। तरी ही थेट दृश्य आपण पाहतोय आणि क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला किती उधाण आलेलं आहे। अगदी लहान मुलांना घेऊन सुद्धा या ठिकाणी लोक आलेले आहेत, तेही आपण इथे पाहतोय। तर चॅम्पियन्स मुंबई विमानतळावर आगमन झालेले आहे। थोड्याच वेळात ते या परिसरात देखील दाखल होणार आहेत। 29 जूनला हा सामना टीम इंडिया जिंकली, मात्र त्याचं सेलिब्रेशन अजूनही सुरूच आहे। भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 177 धावांचं त्यावेळी आव्हान दिलं होतं, मात्र 20 ओव्हरमध्ये 169 धावा साऊथ आफ्रिका टीम नाही करू शकली आणि त्यानंतर तब्बल 17 वर्षांनंतर T20 विश्वचषकावर भारताने आपलं नाव कोरलेलं आहे। ही मोठी कामगिरी साजरी करण्यासाठी सगळेच मुंबईकर वेळात वेळ काढून आता या ठिकाणी जमलेले आहेत। तर मरीन ड्राईव्हवरची ही थेट दृश्य आणि क्रिकेट प्रेमींचा हा उत्साह आणि आता टीम इंडियाचं मुंबई विमानतळावर आगमन झालेलं आहे, तिथे देखील त्यांचं ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। तर आज संपूर्ण मुंबई क्रिकेट विश्वविजेत्या टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी मरीन ड्राईव्हवर या ठिकाणी उपस्थित आहे। तर ही सगळी दृश्य आपण इथे पाहणार आहोत। तर चॅम्पियन्स टीम इंडियाचं मुंबई विमानतळावर आगमन झालंय। ICCनं T20 क्रमवारी जाहीर केलेली आहे, त्यामध्ये भारतीय T20 संघाचा उपकर्णधार आणि स्टार खेळाडू हार्दिक पांड्या हा जगातला नंबर 1 अष्टपैलू खेळाडू ठरलेला आहे। तर अंतिम फेरीमध्ये हार्दिकनं हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांचा महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या आणि आपला विजयाचा झेंडा देखील रोवलेला आहे। तर त्यानंतर विराट कोहलीनं देखील या शेवटच्या सामन्यामध्ये चमकदार अशी कामगिरी केली। तर बुमराहनं घेतलेल्या या सगळ्या T20 वर्ल्ड कपमध्ये 15 विकेट्स त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरवून गेलेला। नक्कीच अगदी एक वेळ अशी होती की भारतीय संघाच्या हातून मॅच गेली असंच वाटत होतं, मात्र हार्दिक पांड्याने क्लासेनची जी विकेट घेतली तो मॅचचा खरा टर्निंग पॉईंट ठरलेला आहे। आणि हार्दिकच्याच बॉलवर जो सूर्यकुमार यादवने बाउंड्री लाईनवर डेव्हिड मिलरची कॅच घेतली, त्यानंतर मात्र भारताने विजयावर शिक्कामोर्तब केलं। हा सगळा उत्साह क्रिकेट प्रेमींमध्ये सध्या या ठिकाणी पाहायला मिळतोय। या सगळ्यामध्ये कौतुक झालं ते सूर्यकुमार यादवचं, त्याचा झेल भारतीयांसाठी अविस्मरणीय ठरलेला आहे। अत्यंत मोक्याच्या क्षणी सूर्यकुमार यादवनं हा झेल घेऊन
दक्षिण आफ्रिकेच्या संघाला बॅकफूटवर ढकललं आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. आणि त्यामुळेच आज दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर रोहित शर्मा, सूर्यकुमार यांचा भंगडा देखील त्या ठिकाणी चर्चेत आलेला होता. ज्या वानखेडे स्टेडियमवर हार्दिक पंड्या याची हुर्री उडवण्यात आली होती, त्याला ट्रोल करण्यात आलं होतं, त्याच वानखेडे स्टेडियमवर आज हार्दिक पंड्या याचं कौतुक केलं जाणार आहे. या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पंड्याची कामगिरी ही उजवी राहिली आहे. त्या विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी मुंबईकर आता सज्ज झालेले आहेत. टीम इंडिया मुंबई विमानतळावर त्यांचं आगमन आणि काही वेळातच आता वानखेडे स्टेडियमवर या कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि त्यानंतर ओपन डेकमधून या ठिकाणी टीम इंडियाची विजयी रॅली निघणार आहे. त्यावेळेला ती दृश्य आपण या ठिकाणी थेट पाहणार आहोत. सध्या सगळेजण वाट पाहतायत कधी एकदा टीम इंडिया या ठिकाणी दाखल होणार आहे. वानखेडे स्टेडियम आणखी एक आज विजयोत्सव पाहणार आहे.